नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। जीवनात कोणतीही गोष्ट जास्त मिळाली की विष बनते, मग तो पैसा असो की ताकद। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। 20 जानेवारी रोजी मनरेगा अंतर्गत काम करणारे मजुरांना काम नसल्याने उपासमारीची वेळ आल्याने तहसीलवर मोठ्या संख्येने जमा झाले होते। परिस्थिती समजून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तात्काळ आढावा बैठक बोलावली। आज मेळघाटाच्या धारणी तहसीलमध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चिखलदरा आणि धारणी तहसीलच्या सर्व विभागाची संयुक्त आढावा बैठक घेतली, ज्यामध्ये मनरेगा, आरोग्य विभाग, रेशन यंत्रणा आणि विकास समितींचा आढावा घेण्यात आला। चिखलदरा आणि धारणी या बैठकीत तहसील प्रशासनाचे सर्व अधिकारी उपस्थित होते। काही नागरिकांनी न्यायासाठी विनंती केली असता राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही न्यायासाठी बाजू मांडली। या ठिकाणी त्यांनी येथील जनतेला आश्वासन दिले की त्यांच्या विनंतीवरून त्वरित निर्णय घेण्यात येईल। धारणीच्या तहसील विभागाच्या सभागृहात दुपारी 12 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत ही बैठक सुरू राहिली। या बैठकीत आमदार राजकुमार पटेल, सहाय्यक जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर मिताली सेठी आणि सर्व वरिष्ठ अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमरावती शहरातील बहुचर्चित प्रतीक्षा मेहत्रे हत्याकांड प्रकरणी बुधवारी न्यायालयाने आरोपी राहुल भट याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली। 23 नोव्हेंबर 2017 रोजी प्रतीक्षा मेहत्रे ही तिच्या मैत्रिणीसोबत वृंदावन कॉलनी परिसरातील ओमकार मंदिरात दर्शनासाठी गेली होती। दर्शन घेऊन परत जात असताना आरोपी राहुल भट हा दुचाकीने प्रतीक्षाच्या मागे आला व काही अंतरावर प्रतीक्षाला थांबवून बोलत असताच अचानक आरोपी राहुलने त्याच्या बॅगेतील चाकू काढून प्रतीक्षावर सपासप वार केले व तेथून पळून गेला। प्रतीक्षाच्या मैत्रिणीने आरडाओरडा करून मदत मागितली असता त्यानंतर एका 4 व्हीलरच्या मदतीने प्रतीक्षाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली असल्यानं प्रतीक्षाचा मृत्यू झाला। प्रतीक्षाच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी राहुल भटला अटक केली होती। बुधवारी या प्रकरणी न्यायालयात आरोपीला शिक्षा सुनावत कलम 302 मध्ये आरोपी राहुल भट याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली असून 5000 रुपये दंड देखील ठोठावला आहे। दंड न भरल्यास 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे। 13 जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याचे सर्व वंचितचे मुस्लिम पदाधिकारी यांची बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती। तेव्हा त्या बैठकीमध्ये दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्याकरिता शाहीनबागच्या धर्तीवर राज्यव्यापी जिल्हास्तरीय किसान बागचे आयोजन करण्याचे एकमत झाले, म्हणून 27 जानेवारीला वंचित बहुजन आघाडी अमरावतीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आवाहन केलेलं आहे। येत्या 27 तारखेला ज्याप्रमाणे मुस्लिम समूहाने शाहीनबागचं आंदोलन केलं होतं, त्याचप्रमाणे या आंदोलनाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा दर्शवण्यासाठी मुस्लिम समाज 27 तारखेला मोठ्या संख्येने 27 तारखेच्या धरणे आंदोलन येणार आहे। त्याचं आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी आज आपली ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। एडवोकेट गायकवाड़ साहब ने आपको प्रस्तावना में आपको बहुत कुछ बता दिया है कि ये जो प्रेस कॉन्फ्रेंस है ये 27 तारीख को आंदोलन करने की है। इसकी थोड़ी पार्श्वभूमि मैं आपके सामने रखना चाहूँगा। 13 जनवरी 2021 को
वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट बाला साहब अम्बेडकर ने पूरे महाराष्ट्र से मुस्लिम समाज के वंचित के कार्यकर्ता, पदाधिकारी और वेलविशर्स जो है उनकी एक मीटिंग कॉल की और मीटिंग के अंदर एक चर्चा सत्र हुआ कि जिसके अंदर ये तय पाया कि मुस्लिम समाज एक बड़ा घटक है जो किसानी में भी है। अभी जो किसान आंदोलन दिल्ली में चल रहा है उसमें सबसे बड़ी भूमिका हरियाणा, पंजाब, राजस्थान और यूपी के किसानों की है। महाराष्ट्र में किसान आंदोलन उतने बड़े पैमाने पे क्यों नहीं उठ पाया, उसके लिए सत्ताधारी सरकार को हमको पूछना चाहिए। महाराष्ट्र भी एग्रीगेट इकोनॉमी है, पूरा के पूरा एग्रीकल्चर सेक्टर है और सबसे ज्यादा यूपी, राजस्थान के बाद में किसान महाराष्ट्र में। उसी में से एक घटक मुस्लिम समाज का है जो बहुत कम लोगों को शायद मालूम होगा कि 8 से 11% खेती के अंदर जो लैंड होल्डर बोलते हैं, जो भूमि धारक है और जो किसानी के अंदर है मुस्लिम समाज है। और ग्रामीण के अंदर जितना मुस्लिम समाज बसता है उसमें से 44% मुस्लिम समाज खेत मजदूरी में है, माल वाहक में है, उससे जुड़े जोड़ धंधे में है, पोल्ट्री में है, फार्मिंग में है, इरिगेशन सेक्टर के अंदर है, फ्रूट के बिजनेस में है। अमरावती जिले की अगर बात करें तो मोर्शी और बड़ूर के अंदर संतरा उत्पादक भी मुसलमान है, वहां पे अड़तीय भी मुसलमान है, व्यापारी में भी बहुत बड़ा तबका मुसलमानों का है। जो संतरा अमरावती जिले से पूरे इंडिया में जाता है और फॉरेन में भी जाता है, उसके अंदर मुस्लिम समाज का बहुत बड़ा रोल है। तो ये समाज किसानों से जुड़ा हुआ समाज है, खुद किसानी करता है, खेत मजदूर भी है और जोड़ धंधे में भी है। एडवोकेट बाला साहब अम्बेडकर का ये कहना था कि ये समाज भी आगे आकर जो किसान आंदोलन है, एक तो हम सब कहीं ना कहीं किसानों से जुड़े हुए हैं और हम वो अन्न खाते हैं जो किसान उगाता है, तो हर एक जन उससे जुड़ा हुआ है। लेकिन सबसे बड़ी जो बात वो है इंसानियत की। मेहकर तालुक्यातील बेलगाव 2018 मध्ये अपंग मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला होता। 11 साक्षीदाराच्या साक्षी झाल्या। अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गोंधळे यांचे युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आज आरोपी धर्मेंद्र कांबळे यांना आजन्म कारावास व 10,000 रुपये दंड न भरल्यास पुन्हा 2 वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे। त्या अपंग मुलीवर सर्वोच्च न्यायालयाने न्याय मिळाल्याबद्दल कोर्टाचे अभिनंदन केले। अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला शिक्षा आजन्म कारावासाची शिक्षा, पित्याची काळीमा फासणारी घटना बेलगावमध्ये घडली होती। त्या पार्श्वभूमीवर त्या नाराधम त्याला आजन्म कारावास 10,000 रुपये दंडाची शिक्षा मेहकर तालुक्यातील पोलीस स्टेशन डोणगाव यांच्या अंतर्गत असल्यामुळे बेलगाव येथील डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत धर्मेंद्र कांबळे वय 48 हा आपल्या पत्नीसोबत 3 मुले व 1 मुलगा पुणे येथे मजुरी करत होता। काही दुर्दैवी घटनांमुळे त्यांच्या पत्नीचे निधन झाले आणि तो आपल्या परिवाराला घेऊन गेले। गावाला 2018 महाशिवरात्रीच्या 2 दिवसा अगोदर सर्वजण झोपले असताना त्याला दारूचे व्यसन असल्यामुळे आपली अपंग मुलगी झोपलेली असताना मुलीवर लैंगिक अत्याचार केले व कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। मुलांनीही लहान बहिणीला सांगितले, मात्र वडील मारून टाकतील म्हणून त्यांनी आपल्या जीवाच्या भीतीपोटी कुणाला काही सांगितले नाही। त्यांनी अपंग मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असता त्यामुळे सर्व प्रकार पीडित मुलीने आपल्या काकाला सांगितला। सोबत जाऊन काकाने त्या मुलीच्या वडिलांच्या विरोधात डोणगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली। सोपान कांबळे विरोधात कलम 376 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम प्रमाणे दाखल केला। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुंडे यांनी करून सत्र न्यायालयात पत्र गुन्हा दाखल केला। या प्रकरणात पीडित मुलीच्या पहिली एकूण 11 साक्षीदाराच्या साक्षी झाल्या। अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गोंधळे यांचे युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आज आरोपी धर्मेंद्र कांबळे यांना आजन्म कारावास व 10,000 रुपये दंड न भरल्यास पुन्हा 2 वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे। मेहकरहून दीपक देशमुख।
राज्य सरकारी गट द चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र अमरावती आरोग्य विभाग शाखेतर्फे प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांचा सत्कार समारंभाचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले. आरोग्य विभागातील सेवा पुरविणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी वेतन व अन्य समस्या पाहून झटत आहे. कित्येक दिवसापासून मागण्या प्रलंबित असल्याने परिस्थिती बिघडत आहे. कोविड काळात सेवा देणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आता आपल्या मागण्या थेट अमरावती दौऱ्यावर आलेले व जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच भेट देणारे प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्या समोर मांडल्या. प्रथमच आगमन होताच कर्मचारी संघातर्फे प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांचे जंगी सत्कार करण्यात आला. शासनाचा वेळेवर निधी नसल्याने वेतन होत नाही. कर्मचाऱ्याचे वेतन वाढ, अडकलेले भविष्य निर्वाह निधी व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याबाबत निवेदन देण्यात आला. आज आपल्या इथे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री भाऊसाहेब पठाण यांचं अमरावती दौरा हा नियोजित असून आणि आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हे पहिल्यांदा महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहे ते जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पहिल्यांदा बोलवण्यात आलं आहे. त्यांची मीटिंग इथं लावण्यात आलेली आहे आणि कर्मचाऱ्यांच्या जे समस्या आहे विशेषतः कोविड ज्या लोकांनी कोविडमध्ये काम केलेलं आहे त्यांचा एक विषय खूप गंभीर विषय आहे. तसेच सुरक्षा रक्षक जे आमच्या इथे काम करत आहे त्यांचेसुद्धा वेतन होत नाही. ह्या गोष्टीवर सुद्धा आम्ही त्या गोष्टीवर आमच्या चर्चासुद्धा करू आणि काय निष्पन्न निघतात. 6-7 महिने शासन त्यांना वेतन देत नाही आणि ज्या आमच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या जे काही मागण्या आहे, सफाई कामगाराच्या जे काही मागण्या आहे आणि ह्यासुद्धा आणि कंत्राटी पद्धती हे तुम्ही रद्द करा आणि जे कंत्राटी पद्धतीने जे लोक घेतले आहेत त्यांना कायम करा. अशा पद्धतीने आम्ही चतुर्श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने आरोग्य विभाग या वतीने आम्ही अशा मागण्या ठेवणार आहोत आणि त्या विषयावर काय तोडगे निघतात ते आम्हाला आज भाऊसाहेब आमच्या त्यांच्या भाषणातून आम्हाला ते दर्शवतील. यावेळी अमरावती जिल्ह्यातील आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाऊसाहेब पठाण राज्य सरकारी गट चतुर्थ कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्राचा अध्यक्ष. सरकार आल्यापासून हे आम्ही पाठपुरावा करतो की जे आमचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला वेळ द्यावी आणि आमची जी चर्चा करावी. मला शासन चर्चा करायला मागतच नाही. आम्ही कमीत कमी 10 पत्र दिले. माननीय मुख्यमंत्रीला साहेबाला वेळच नसल्यामुळं आम्हाला वेळ दिला नाही आणि चर्चा झाली नाही. त्याच्यावर नाईलाज झालं. आमचं इच्छा नसताना आम्हाला आंदोलनाची नोटीस द्यावं लागली. आताही अपेक्षा आहे की शासनाने आम्हाला चर्चेला बोलावं, होणारा आंदोलन आमचं थांबावं. महत्वाचे आमचे जे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पहिला प्रश्न आमचा वारसा हक्क. जे रिटायर झाल्यानंतर त्यांचे पाल्य घेत होते, जे अनफिट झाले त्यांच्या पाल्याला घेत होते, ते 81 पासून तर 96 पर्यंत चालू होता. अचानक ते बंद केलं. दुसरी मागणी आमची जे ठेका पद्धत शासनाने आणलेली आहेत त्याला पूर्ण आमचा विरोध आहे. वर्ष ज्यांनी करोनामध्ये काम केलं त्यांनी तात्काळ त्या लोकांना परमिट करावं. जे आरोग्य खात्यामध्ये आता भरती होणार आहे तर ते अनुभवी कर्मचारी म्हणून त्यांना पात्रताप्रमाणे त्यांना घ्यावं आणि नंतर बाहेरचे लोक भरावे. ही आमची एक मागणी आहे. तिसरी मागणी आमची अनुकंपा विनाट करा. जे आज महाराष्ट्रामध्ये 11,773 लोकांची यादी झालेली आहे. शासनाने जे अटी शर्ती टाकलेल्या आहेत 5%, 10%, 15% आणि आता 20%, या टक्क्यामुळं आम्हाला 5-5 वर्ष झाले आम्हाला नोकऱ्या मिळत नाही. आमच्या वारसाला नोकऱ्या मिळत नाही. ते तात्काळ अनुकंपा विनाट कधी केलं किंवा जे 11,700 पद आहे वन टाइम म्हणून त्यांनी घेतलं, नंतर टक्केवारी चालूही केली तर आम्ही त्याला विरोध करणार नाही. पण जे यादीतले लोक आहेत त्याला तात्काळ त्यांनी नोकऱ्या लावून घ्यावं, ही आमची एक मागणी आहे. दुसरी मागणी एक मेडिकलची मागणी अशी आहे. जे गृह खात्यामध्ये जे स्कीम राबवते सरकार, ते स्कीम आमच्या चतुर्थ कर्मचाऱ्यांसाठी ती राबावी, ही मागणी आहे. काही आमचे जिल्हा परिषदचे काही आमचे महत्त्वाचे प्रश्न आहेत, ती त्याच्यामध्ये मागणी आहे. दुसरी नगर परिषद नगरपालिकामध्ये बोर्डच्या माध्यमातून जे आमचे वाल्मिक समाजचे लोक असो, सफाई कामगार संघटना असो, हे जे 93ला परमिट झाले पण तो परमिट त्यांना घेतलं, पुन्हा शासनाने एक परिपत्र काढलं की त्यांना वारसा हक्क मिळणार नाही.
त्याला शासनाप्रमाणे सवलत मिळणार नाही. त्यांना सर्व शासनाप्रमाणे सवलत मिळावी, त्यांचा वारसा हक्क चालू व्हावी, अशा अनेक मागण्या आणि आमची सरळ सेवेने ज्या राज्यामध्ये आज 60% आमचे रिक्त पदे आहेत, जे 80,000 रिक्त पदे वर्ग 4ची तात्काळ ते सरळ सेवेने शासनाने ते भरती करावी आणि होणारा आंदोलन टाळावं. नसता नाही टाळलं आणि शासनाने आम्हाला माननीय मुख्यमंत्री चर्चेला बोलवलं नाही आणि त्याच्यात काही तोडगा नाही निघाला, तो निश्चितपणे पुढचं आंदोलन बेमुद्दत होईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी माननीय शासनावर राहील. इतकं माझे. यावेळी अमरावती जिल्ह्यातील आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिकारशक्तीने संसर्गावर मात करता येते. अंडी व चिकन हा प्रथिनांनी समृद्ध आहार असून ते पूर्णपणे उकडून खाणे सुरक्षित आहे, असे सांगत बर्ड फ्लू बाबत कुणीही अफवा पसरू नये असे आवाहन पोल्ट्री धारकांनी केले. बर्ड फ्लू जनजागृतीसाठी कार्यक्रम येथील बर्थडे सभागृहात आज सायंकाळी झाला. यावेळी अंडी व चिकनचे विविध पदार्थ अनेक मान्यवरांनी खाऊन ते अन्नपूर्णतः सुरक्षित असल्याचा दाखला दिला. पशुसंवर्धन विभाग व पोल्ट्री धारकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जिल्हा परिषदचे अतिरिक्त CEO तुकाराम टेकाडे, चंद्रशेखर खंडारे, प्रशांत थोरात, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर मोहन गोहत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विजय रहाटे, अमृता हचिरजे, संचालक डॉक्टर शरद भारसाकडे यांच्यासह विविध पोल्ट्री धारक यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लू सदृश्य स्थिती आढळलेली नाही. चिकन अंडी योग्य पद्धतीने शिजवल्यास पूर्ण सुरक्षित आहे. शिवाय ते खाल्ल्याने इम्युनिटी वाढते. संसर्गाशी लढण्याची ताकद अंडी व चिकनमधून मिळते. त्यामुळे उत्कृष्ट अन्न असलेल्या या अन्नाबाबत गैरसमज पसरू नयेत असे आवाहन श्री टेकाळे व श्री गोहेत्रे यांनी केले. बर्ड फ्लूबाबत गैरसमज पसरून पोल्ट्री धारकांचे नुकसान होते, व्यवसाय व रोजगाराची हानी होते. कोरोना काळात तर नियमित चिकन अंडी खाऊन प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे. दणकट आरोग्यासाठी ते आवश्यक असल्याचे श्री भारसाकडे व विविध पोल्ट्री धारकांनी सांगितले. आज आपल्या अमरावती जिल्ह्यातील आमच्या अमरावती विभागाचे पशुसंवर्धन सहाय्यक डॉक्टर भोजने साहेब, आपल्या जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी टेकाळे साहेब, कॅपो श्री खंडारे साहेब, जिल्हा महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी, आमच्या जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर रहाटे आणि त्या सर्व कार्यक्रमाला पाठबळ देणारे अमृता हॅचरीजचे डॉक्टर भारसाकडे, आमच्या जिल्ह्यातील सर्व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन कॉर्पोरेशनचे अमरावती डॉक्टर बोंद्रे आणि आमच्या जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी आणि कार्यक्रमाला आवर्जून आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित असलेले मीडियातील पत्रकार, काही उपस्थित बंधू आणि भाविक, आज ह्या बर्ड फ्लूमुळे एक नागरिकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे की हा बर्ड फ्लूचा आजार चिकन आणि अंडी खाल्ल्याने आपल्याला होणार तर नाही ना, शंका आहे. ती शंका दूर करण्यासाठी ह्या चिकन आणि अंडीचं ह्या सर्व वर्ग 1 अधिकाऱ्यांनी स्वतः स्वाद घेऊन कृतीतून हे सिद्ध करून दाखवलं की चिकन आणि अंडी खाणं आपल्यासाठी सुरक्षित आहे. त्यापासून बर्ड फ्लूचा काही धोका नाही आणि आजपर्यंत आपल्या भारतामध्ये कोणाही व्यक्तीला बर्ड फ्लू आजार झालेला नाही आणि मृत होण्याचा तर प्रश्नच आलेला नाही. म्हणून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आज कोरोनाला जर आपल्याला हरवायचं असेल तर प्रथिनयुक्त आहार म्हणजेच प्रोटीनयुक्त आहार घेणं आजच्या काळाची गरज आहे आणि सर्वात स्वस्त प्रोटीनचा सोर्स म्हणजे अंडी. सर्वात स्वस्त आणि भेसळमुक्त, त्यामध्ये पाणी टाकता येत नाही,
काहीही करता येत. म्हणून अंडी खा, स्वस्त राहा, चिकन खा, मस्त राहा, हा संदेश आम्ही सर्व नागरिकांना आज देत आहोत. धन्यवाद. 100% घर टॅक्स वसुली, गावात स्वच्छता, स्वच्छ पाणी, लोकांना सोयीसुविधा करणारी वर्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायत धोत्रा ISO घोषित शासनाच्या वतीने करण्यात आली. वर्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायत धोत्रा ISO घोषित शासनाच्या वतीने करण्यात आली 100% घर टॅक्स वसुली, गावात स्वच्छता, स्वच्छ पाणी, लोकांना सोयीसुविधा ग्रामपंचायतद्वारे प्रामुख्याने देण्यात येतात. या यशात ग्रामपंचायत सरपंच उज्ज्वला गुरनुले, उपसरपंच चंदू पोहाणे, ग्रामसचिव स्वप्नील फाटे, राहुल मावंतकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. यांनी खूप परिश्रम घेऊन ग्रामपंचायतला दर्जा प्राप्त करून दिला आहे. परिसरात सर्वत्र कौतुक केले जात आहे. मान्यवरांच्या हस्ते ISO दर्जाचे ग्रामपंचायतला प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. दिनांक 20/1/2021 ग्रामपंचायत धोत्रा कासार ISO करण्यात आली आणि ISO झाल्याचे आम्ही ग्रामपंचायतच्या मासिक सभेत सर्वानुमते घोषित केलेले आहे. ISOच्या मागचा जो ग्रामपंचायतचा उद्देश होता 100% कर वसुली, शुद्ध पाण्याचा पुरवठा, ग्रामपंचायतचे सगळे अभिलेखे ही नोंदणीकृत अभिलेखे आणि त्याचं व्यवस्थित वर्गीकरण, गावातील स्वच्छता, त्याचबरोबर गावातील सगळ्यांना मुबलक सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी ग्रामपंचायतचे सरपंच उज्ज्वला निळकंठ गुरुवनुले, तसेच उपसरपंच आणि ग्रामपंचायतचे सगळे सदस्य तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी यांनी सगळ्यांनी याबाबत खूप सहकार्य केले आणि याच प्रयत्नातूनच आम्हाला आज ग्रामपंचायत धोत्रा कासार ही ISO झाले असे आम्ही आजच्या सभेत घोषित केलेले आहे. वर्ध्याहून सतीश काळे. समाजात कशा प्रकारे गुन्हे व मानसिक विकृतीमध्ये वाढ होत आहे त्यासाठी लोकांना जागृत करून लोकांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचवली तर गुन्हेगारी कमी होऊ शकते, असे मार्गदर्शन पोलिसांनी केले. दक्ष नागरिक फाउंडेशन, पोलीस मित्र वर्धा यांच्या वतीने श्री मननारायण तंत्रनिकेतन महाविद्यालय पिपरी मेघे येथे समाज जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश खंडार, अध्यक्ष दक्ष नागरिक फाउंडेशन पोलीस मित्र वर्धा जिल्हा, प्रमुख पाहुणे सौ मेघाली गावंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामनगर पोलीस स्टेशन वर्धा, प्राचार्य श्री चोरमल सर, सचिव सुयोग ठाकरे उपस्थित होते. समाजात कशा प्रकारे गुन्हे व मानसिक विकृतीमध्ये वाढ होत आहे त्यासाठी लोकांना जागृत करून लोकांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचवली तर गुन्हेगारी कमी होऊ शकते, असे मार्गदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघा गावंडे त्यांनी केले. या प्रसंगी सर्व प्राध्यापक वर्ग व कर्मचारी तसेच रोशन गेडाम, सूरज बेले सदस्य उपस्थित होते. वर्ध्याहून सतीश काळे. वाहतूक व्यवस्थेमध्ये एक महत्त्वाचा घटक असलेले ऑटो चालक यांना मार्गदर्शन, ऑटो चालकांना वठणीवर आणण्यासाठी दंडात्मक व प्रसंगी पोलिसी हिसकाही दाखविण्यात येईल. रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी तसेच अकोला शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी जनजागृतीचे वेगवेगळे कार्यक्रम शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला मार्फत राबविण्यात येणार आहेत. त्याच अभियानाचा एक भाग म्हणून अकोल्यातील वाहतूक व्यवस्थेमध्ये एक महत्त्वाचा घटक असलेले ऑटो चालक यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक शिबिराचे आयोजन पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी शहर वाहतूक शाखेच्या प्रांगणात आयोजित केले होते. ऑटो चालकांना चांगले व प्रामाणिक काम करण्यास प्रेरणा मिळावी म्हणून दर महिन्यात चांगले व प्रामाणिक काम करणाऱ्या ऑटो चालकांचा माहितीची खात्री करून शहर वाहतूक कार्यालयात सत्कार करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी जाहीर करून नियम मोडणाऱ्या व गुंडागिरी करणाऱ्या ऑटो चालकांना वठणीवर आणण्यासाठी दंडात्मक व प्रसंगी पोलीस हिसकाही दाखविण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. रस्ते सुरक्षा अभियानात वेगवेगळे जनजागृती, दंडात्मक मोहीम व जनजागृतीचे कार्यक्रम पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सांगितले. दिनांक 18/1/21 पासून ते दिनांक 17/2/21 पर्यंत एक महिना रस्ता सुरक्षा महिना यावर्षी साजरा करण्याचे आदेश वरतून शासनाकडून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेले आहेत. त्या अनुषंगाने महिनाभर रस्ता सुरक्षेच्या संबंधाने वेगवेगळे कार्यक्रमचं एक शेड्यूल आम्ही तयार केलेलं आहे. त्या अनुषंगानं आज माननीय SDPO साहेबांच्या अध्यक्षतेखाली
ॲटो चालकांची एक मीटिंग इथे घेऊन आम्ही याचा शुभारंभ केलेला आहे. आणि अकोला शहराच्या जिओग्राफीमध्ये आणि अकोला शहराच्या एकूणच दळणवळण आणि ट्रॅफिकमध्ये भरपूर मोठ्या संख्येनं असलेल्या ॲटोचा जो वाटा आहे तो फार मोठा असल्यामुळे ॲटोपासूनच आम्ही याची सुरुवात केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे ॲटो चालकांची नेत्र तपासणी असो, ॲटो चालकांवर वेगवेगळ्या मोहिमांतर्गत कारवाई असो, त्यांना मास्कच्या संबंधाने त्यांची जनजागृती करणे असो, की इतर हेल्मेट, मोबाईलवर बोलणे किंवा वेगवेगळे अपघात होण्यास कारणीभूत ठरणारे जे घटक आहेत त्या घटकावरची मोहीम असो, म्हणजे ट्रॅक्टरवर, बैलबंडीवर रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम असो, की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमा आणि वेगवेगळ्या शाळेमधून ह्या विषयावर रस्ता सुरक्षाबाबत जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन पण आम्ही या संबंधाने माहिती देणार आहोत. आणि अपघात कमी करण्यासाठी तसेच रस्ते सुरक्षेसाठी जे काही करणे आवश्यक आहे किंवा करू शकतो तेवढं आम्ही या संपूर्ण महिनाभर माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीधर साहेब आणि SDPO श्री सचिन कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महिनाभर करणार आहोत. अकोल्याहून इर्शाद अहमद. महावितरण विभागाने आता ग्राहकांबाबत कठोर भूमिका घेतली असून लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिल वसूल करण्याला घेऊन महावितरणने ग्राहकांना पहिले नोटीस पाठविणार असून त्यानंतर वीज कनेक्शन कापण्याची कारवाई महावितरण करणार आहे. या निर्णयाच्या विरोधात खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी राज्य सरकार विरोधात प्रतिक्रिया दिली आहे. नमस्कार. ज्या पद्धतीने गेल्या काही महिन्यापासून आपण वीज बिलाबद्दल सगळे भांडत आहे आणि प्रत्येक या डिपार्टमेंटमध्ये जाऊन आपण निवेदनं दिले, इव्हन मंत्री महोदयांना सुद्धा आपण विनंती केली, निवेदन दिले, या सरकारला सुद्धा आपण विनंती केली. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी त्यांचे बातमी पाहते की दिवाळीच्या आधी त्यांच्या पत्रकार परिषदमध्ये ते सांगत होते की दिवाळीच्या याच्यात गोड बातमी आम्ही काही ना काही या डिपार्टमेंटकडनं लोकांना आपण देणार आहे. या कोरोना पिरियडमध्ये, या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बरेचसे युवकांचे जॉबसुद्धा गेलेले आहे, बरेचसे लोक बेरोजगार आपले घरी बसलेले आहे, प्रमुख जे लोक असतात ते सुद्धा घरी बसलेले होते. आणि त्याच्यामध्ये राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने दोन्ही मिळून अन्न पुरवठ्याचा पूर्तता लोकांपर्यंत केली. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण अन्न पुरवठा करत आहे, मदत करत आहे, त्यांचे जीवने खाण्याचा प्रश्न आपण विचार करत आहे, त्याच्यासोबत त्याचा विचार आपण का करत नाही. ऊर्जा मंत्री साहेबांचा जेव्हा मी पत्रकार परिषद पाहिली त्याच्यामध्ये ते म्हणत आहे, स्पष्ट शब्दात ते म्हणत आहे की याच्यामध्ये रियायत देण्यामध्ये, वीज बिलामध्ये 50% कपाती करण्यामध्ये राज्य सरकारने हे निर्णय घ्याव. याचा अर्थ काय आहे की काँग्रेसचे मंत्रीची या सरकारमध्ये चालत नाही काय? काँग्रेस मंत्र्यांची या सरकारमध्ये शून्य गिनती आहे काय? जर काँग्रेस सरकारचे मंत्री या सरकारमध्ये आहे तर त्यांनी राज्य सरकारवर का थोपावं? हे डिपार्टमेंट ऊर्जा मंत्री आपण आहे. जर ऊर्जा मंत्री आपण आहे तर मंत्रीचे निर्णय घेण्याचे आणि या रिलेटेड लोकांना काय आपण मदत केली पाहिजे आणि कशी आपण मदत करू शकतो याचा निर्णय आपणच घेतला पाहिजे. राज्य सरकार मध्ये जर आपण नसन तर आपले जागा आपण खाली रिक्त करू शकतात. जर आपण मंत्री आहात तर निर्णय आपणच घेतला पाहिजे. आपण दबाव सरकारवर आणला पाहिजे की या डिपार्टमेंटच्या अनुसार आम्हाला लोकांना मदत करायची आहे. नाही तर काँग्रेस सरकारच्या मंत्रीने आपली जागा खाली केली पाहिजे. नाही तर आपण लोकांना 50% विजा बिलामध्ये माफ आपण छूट दिली पाहिजे. राज्य सरकारच्या मंत्र्यांनी, ऊर्जा मंत्र्यांनी, राज्य सरकारने लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वांना जे बिल आलेलं आहे ते बिल सक्तीनं वसूल करण्याचे आदेश दिलेले आहे. वारंवार राज्य सरकारनं, ऊर्जा मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की 50% लॉकडाऊनच्या काळातलं बिल माफ करा. तरी सक्ती करून ऊर्जा विभाग जर लोकांचे बिल भरण्यासाठी मजबूर करण्यासाठी त्यांच्यावर सक्ती करत असेल, त्यांच्यावर दादागिरी करून जर बिल वसूल करत असेल तर हे वसूल होऊ देणार नाही. त्यांना ऊर्जा डिपार्टमेंटला आम्ही धडा शिकवू. पण ऊर्जा मंत्री हे काँग्रेसचे आहे, कॅबिनेटमध्ये बसतात, त्या राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून ते काम करतात आणि ते सांगतात की राज्य सरकारने बिल माफ केलं पाहिजे. तर राज्य सरकारचा घटक असून जर राज्य सरकारच्या घटक असल्यानंतर कॅबिनेटमध्ये अर्ध बिल ऊर्जा मंत्री म्हणून माफ करू शकत नाही तर या राज्य सरकारमध्ये काँग्रेसला मुख्यमंत्री जुमानत नाही, काँग्रेसला कुठल्याही प्रकारचं महत्त्व नाही आहे. तर काँग्रेसने बाहेर पडलं पाहिजे. एवढी लाचारी काँग्रेसने भोगून
जर सरकारमध्ये राहत असेल तर खऱ्या अर्थानं हा राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक नागरिकांचा त्यांना सवाल आहे. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. भारतीय सिंधू सभा अमरावती आणि सिंधी सोसायटी अमरावती यांच्यातर्फे अमर शहीद हेमू कॉलनी यांचे बलिदान दिवस 21 जानेवारी 2019 रोजी रामपुरी कॅम्प परिसरातील शहीद हेमू कॉलनी चौकात गुरुवारी दीप प्रज्वलित करून मुख्य श्रद्धांजली अर्पण करून शहीदांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आला. भारतीय सिंधू सभेचे गायन केले आणि अमर शहीद हेमू कॉलनी यांचे जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यात आला. मेरा नाम बंटी पारवानी है. आज मैं स्वतंत्रता संग्राम के एक वीर स्वतंत्रता सेनानी, उनकी वीरता की गाथा सुनाने के लिए आपके सामने उपस्थित हुआ हूँ. वो वीर स्वतंत्रता सेनानी का नाम है शहीद हेमू कालानी. सन 1923 को 23 मार्च के दिन अखंड भारत के पाकिस्तान के सखर ज़िले में जन्मे हेमू कालानी, बचपन से ही माता पिता ने उन्हें राष्ट्रीय प्रेम के बारे में सिखाया, समझाया और बचपन से ही उन्होंने देशभक्ति की उनमें रुचि थी. उस समय देश भर में देश को आज़ाद कराने का संग्राम चल रहा था और उसी युग में पले बड़े हेमू कालानी बचपन से ही उन्हें देश प्रेम था. हम सभी जानते हैं आज़ादी के लिए कई संग्राम हुए, विदेशी वस्त्रों का त्याग, इसमें एक बड़ा आंदोलन, एक बड़ा संग्राम था. हेमू कालानी धीरे धीरे बड़े हो रहे थे और स्वतंत्रता सेनानियों के साथ जुड़ गए थे. जिस समय यह नारा लगा कि विदेशी वस्त्रों का त्याग किया जाए तो हेमू कालानी सक्रिय थे और उन्होंने सखर जिले में कई विदेशी वस्त्रों का दहन करवाया. सन 1942 में एक और नारा आया, करो या मरो, अंग्रेजों भारत छोड़ो. पूरे देश में स्वतंत्रता सेनानियों का संग्राम सक्रिय हो गया. हर राष्ट्रभक्त देश को स्वतंत्रता कराने के लिए इस संग्राम में शामिल हुआ. उसी समय सखर जिले में स्वतंत्रता दिलाने के लिए एक संगठन, स्वराज नामक एक संगठन सक्रिय था और उसके एक साथी ने हेमू कालानी को यह बताया कि अंग्रेजी फौज से भरी हुई एक ट्रेन सखर से बलूचिस्तान जाएगी और एक ट्रेन उन्हें हथियार सपूत करेगी ताकि वो स्वतंत्रता सेनानियों को मार सके, उनकी हत्या कर सके. ऐसा षड्यंत्र अंग्रेजी सरकार ने रचा था. हेमू कालानी को जैसे ही इस विषय की जानकारी हुई, उन्होंने इस विषय को गंभीरता से लेते हुए अपने साथियों के साथ रेलवे ट्रैक पर गए. उनका प्रयास था कि वो हथियारों की ट्रेन अंग्रेजी फौज तक नहीं पहुंचनी चाहिए, इसीलिए उन्होंने वहां जाकर रेल की पटरियां उखाड़ने का कार्य शुरू किया. लेकिन कुछ समय में ही अंग्रेजी सैनिकों को इसकी जानकारी मिल गई और वह हेमू कालानी और उनके साथियों को पकड़ने के लिए आ गए. दुर्भाग्यवश हेमू कालानी उनकी पकड़ में आ गए, लेकिन हेमू कालानी ने अपने साथियों को वहां से भगवा दिया. अंग्रेजी सरकार ने उन्हें कई प्रताड़नाएं दी, उनके साथ कई अत्याचार किए और उनसे कहा कि वे अपने साथियों का नाम बता दे. लेकिन हेमू कालानी सच्चे राष्ट्रभक्त थे. उन्होंने अपने प्राणों की आहुति देना स्वीकार किया, लेकिन अपने साथियों का नाम उन्होंने नहीं बताया. आखिरकार अंग्रेज सरकार उनके सामने हार गई और अंग्रेज सरकार ने आज ही के दिन 21 जनवरी 1943 को उन्हें फांसी की सज़ा सुनाई. आज ही के दिन हेमू कालानी को केंद्रीय कारागृह में फांसी की सज़ा दी गई थी. हेमू कालानी सच्चे राष्ट्रभक्त थे, स्वतंत्रता सेनानी थे. 1945 में जब पंडित जवाहरलाल नेहरू का सखर में दौरा हुआ तो वह स्वयं हेमू कालानी जी के घर गए थे और उनके घर जाकर उन्होंने उन्हें श्रद्धांजलि दी. सुभाष चंद्र बोस, जिनकी आज़ाद हिंद सेना थी, आज़ाद हिंद सेना ने हेमू कालानी जी की माता जी को
स्वर्ण पदक देकर सम्मानित किया। और ऐसे ही जब देश आज़ाद हो गया तो तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी ने 1983 में हेमू कालानी को श्रद्धांजलि देते हुए उनके सम्मान में एक डाक टिकट जारी किया गया। और ऐसे ही 2003 में तत्कालीन प्रधानमंत्री श्री अटल बिहारी वाजपेयी ने संसद में उनकी प्रतिमा का लोकार्पण किया। यह बड़े ही गर्व की बात है। हेमू कालानी निडर थे और केवल 19 वर्ष की आयु में उन्होंने इस स्वतंत्रता संग्राम में अपने प्राणों की आहुति दी। देश सदैव उनको एक वीर, स्वतंत्रता के वीर के नाम से जानेगा। और आज के दिन हम उनका नमन कर, उनको श्रद्धांजलि कर, उनकी याद में पूरे देश उनकी याद में पूरे देश भर में उनके श्रद्धांजलि के कार्यक्रम हो रहे हैं। इसी निमित्त मैं आपके सामने उपस्थित हुआ। भारत माता की जय, वंदे मातरम। यावेळी डॉक्टर इंद्रलाल गेमनानी, रामचंदजी पिंजानी, आत्माराम पुरस्वानी, राजकुमार राजदेव, मनोहरलाल धामाचे, रामचंद्र मेठानी, अशोकलाल नगवानी, तुलसीदास साधवानी, ईशांत भाऊ गिड, सायंशजी खारकर, प्रथमेश उमेकर, शिवम साधवानी, विजय बोधानी, विजय देवानी, बंटी पारवानी, महाराज परमानंद शर्मा, सचिन भाऊ नाईक, अटल राय काकानी, राजकुमार दुर्गाई, सुनील भाऊ साहू, सुनील पिंजानी, ढालूमल मोटवानी, मनोहर खेमानी, गणेश थारवानी, राजकुमार पिंजानी, सुनील मीरानी, बलराम खेमानी, टोनी सेठ जेसवानी व समस्त सिंधू समाजातील सर्व प्रमुखांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा मार्ग असावा अशा रीतीचं आयोजन केलेलं आहे. कुणालाही कोणत्याही आर्थिक प्रलोभनाशिवाय या रॅलीमध्ये सहभागी व्हावं अशा रीतीचं आवाहन आम्ही केलेलं आहे. रॅलीचे आयोजन करते काही कोणत्या एका विशिष्ट राजकीय पक्षाचे नाही, हे स्वयंस्फूर्त शेतकऱ्यांनी शेतकऱ्याकरता चालवलेल्या या महान कार्याचे ते ज्याला आपण म्हणू अत्यंत पाठी. सध्या दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. आपल्याकडे सर्वांना याची माहिती आहे. या आंदोलनाचा आजचा 56वा दिवस आहे. सरकारच्या बरोबर या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या नेत्यांनी जवळजवळ 10 चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत. सरकार मुख्य मागण्याबद्दल अद्यापही आपली भूमिका स्पष्टपणाने घेत नाही आणि म्हणून या आंदोलनाच्या संयोजकांनी देशभर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या देशातील शेतकऱ्यांच्या मागण्याकरता एक किसान ट्रॅक्टर रॅली, वाहन रॅली करावं असं या देशातील शेतकऱ्यांच्या सगळ्या संघटना प्रशासन द्वारा सुरू करण्यात येत असलेली दिनांक 25 जानेवारी 2021 पासून गाडी क्रमांक 02112 अमरावती मुंबई विशेष गाडी आणि दिनांक 26 जानेवारी 2021 पासून गाडी क्रमांक 02111 डाऊन मुंबई अमरावती विशेष गाडी ही पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली आहे. कृपया संबंधित प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. आज की आम सभा में रमाई आवास योजना पे बहुत सारी बहस हुई और रमाई आवास योजना के लिए जो शासन से पैसा आया था उस पैसे में करीबन 11 करोड़ रुपए कॉरपोरेशन की तिजोरी में बचे हुए हैं. लेकिन कॉरपोरेशन में जो गरीब लोग हैं जिनको घरों की ज़रूरत है उनको यहाँ के अधिकारी चक्कर खाने लगाते हैं और इतना पैसा रहने के बाद में भी जब उनको पूछा गया तो उनका कहना था कि घटक नंबर जो ये है रमाई आवास योजना का जो काम है उसके लिए 11 करोड़ रुपए जो बचे हैं वो उसी योजना में एक और मतलब जिनका प्लेन तक काम हुआ उनको सेकंड टप्पा देना है और थर्ड टप्पा देना है. लेकिन जिन लोगों ने करीबन हमने जब आम सभा में पूछा तो 1000 के करीबन अर्जे अभी भी प्रलंबित है और उस पर इतना प्रशासन का काम अच्छा नहीं है. क्योंकि अगर आपके पास 1000 अर्जा आए हैं तो 1000 अर्जा आपने उसका पूरा ब्यौरा शासन को देना चाहिए कि भाई हमारे यहाँ शासन ने 5000 का टारगेट दिया था लेकिन अभी भी हमारे यहाँ गरीबों के 1000 अर्जे जो है वो आए हुए हैं. और वो 1000 अर्जा को कितना पैसा लगता रमाई आवास योजना अंतर्गत तो वो उन्होंने
समाज कल्याण के मार्फत शासन को उसका ब्यौरा देना जरूरी है, ताकि ये जो गरीब लोग हैं जिनको सही मायने में घर की ज़रूरत है वो उस घर से वंचित रह रहे हैं। आज की आम सभा में उस पर घमासान चर्चा हुई और उस पर आयुक्त ने निर्णय भी लिया है कि हम हर शुक्रवार को रमाई आवास योजना के बारे में उसकी पूरी जानकारी लेंगे और लोगों को न्याय देने का प्रयत्न करेंगे। उसी तरह पंतप्रधान आवास योजना का भी जो काम है वो भी बहुत ही ज़्यादा ढिलाई से चल रहा है। उसमें भी ऐसा है कि उसमें घटक नंबर 3 और 4, उसमें घटक नंबर 3 बोले तो जो एखादा जो माड़ा के अंतर्गत फ्लैट बन रहा है उसमें 2.5 लाख रुपए जो है वो शासन देता और उसको बाकी 6-6.5 लाख का लोन करके उसको वो घर बनाना है। लेकिन उसमें भी ऐसा है कि उसमें भी ठीक तरह से काम चालू नहीं। उसके अलावा पंतप्रधान आवास योजना में जिसके पास 3,500 स्क्वायर फीट जगह है उसको वहाँ पे घर बनाने का शासन का जो निर्णय है या पंतप्रधान आवास योजना में जो इंक्लूड है उसमें भी लोगों को बहुत सारी चक्कर यहाँ पे कॉर्पोरेशन में आना पड़ता है, इसलिए उस पर भी बहुत ज़्यादा बहस हुई और बहस होने के बाद में आज उस पर निर्णय हुआ है कि दोनों जो योजनाएं हैं उसके बारे में आयुक्त ने कहा है कि हम उसका ब्यौरा हर शुक्रवार को लेंगे। अगर ऐसा नहीं हुआ तो और आगे आने वाली आम सभा में इसमें अधिकारियों को पूछा जाएगा और जो गरीब लोग हैं इनको सही में इस योजना की जरूरत है, जिन लोगों के लिए योजना बनाई है उनको उनके घर तक ये योजना जाना चाहिए, यही हमारा प्रयास रहेगा। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही सुद्धा बघू शकता। यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, SCN चॅनल नंबर 9, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर। जर आपल्या टीव्हीवरही सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकन बटन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत। नमस्कार।